जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बदलापूर कोल्हापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने कबनूर येथे आंदोलन। बदलापूर कोल्हापूर येथील मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा व राज्यात वाढत असलेल्या महिलांच्यावरील अत्याचाराचा निषेधार्थ कैलासवासी रत्नाप्पा कुंभार चौक कबनूर चौक येथे संध्याकाळी ठीक 7 वाजता कबनूर महाविकास आघाडीतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी इचलकरंजी शहर काँग्रेस उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल, इचलकरंजी महिला काँग्रेस कार्याध्यक्षा बिस्मिला गैबान, माजी सरपंच उदय गीते, ग्रामपंचायत सदस्य सैफ मुजावर, कबनूर महिला काँग्रेस अध्यक्षा राणी बोराडे, कबनूर काँग्रेस कार्याध्यक्ष अल्ताफ मुजावर, कबनूर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब कोकणे, कबनूर शिवसेना उभाट्याचे उमेश पाटील, रिया चिकोडे, युवराज कांबळे, हुसेन मुजावर, शिवा चव्हाण, मुजम्मिल मुजावर, कुणाल भोसले, राजू मुल्ला, दिग्विजय इंगवले व महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवती व महिला उपस्थित होत्या। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरे सह। महाराष्ट्र या सरकारनं महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध महाराष्ट्रावर कलंक लावलेला आहे। अशा सरकारचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे निषेध आणि या सरकारचा धिक्कार करतो। कारण महिलांच्या सुरक्षेसाठी हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। ज्या महाराष्ट्रात एवढे युगपुरुष होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांनी जो हा भारत देशासाठी, महाराष्ट्रासाठी, महिलांच्यासाठी जो लढा दिला, आज हे महाराष्ट्र सरकार, महायुतीचं सरकार, भाजपच्या अंडरखाली जे सरकार चालत आहे, हे सरकार पूर्णपणे आज महाराष्ट्रात निष्क्रिय झालेलं आहे। महिलांच्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीत, मुलींच्यासाठी कोणतीही सुविधा नाहीत। फक्त लाडक्या बहिणी म्हणून जे 1500-3000 रुपये देऊन जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।